मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी ठाकरेंनी पैसे घेऊनच तिकीट दिली असं शिरसाडांचं म्हणणं आहे। संजय शिरसाट यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर हे आरोप केलेत। विधानसभेमध्ये शिरसाडांनी 60 ते 70 कोटी वाटून निवडणूक जिंकली। संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजू शिंदे यांनी त्यानंतर पलटवार केला आहे। मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी यांनी पैसे घेतले, तिकीट वाटले आणि त्याचा परिणाम असा झाला, जे शिवसैनिक अहोरात्र काम करतात, ज्यांनी पक्षासाठी काम केलं, ज्यांनी पक्षासाठी लाठ्याकाठ्या खाल्ल्या, ते सर्व बाजूला पडले आणि या बाकींच्यांचं जे काही दलाल आहेत ना, जे आता बोलतायत, त्या दलालांनी स्वतःचं उखळ पांढरं करून घेतलंय। मला ह्यावेळेस खूप पैसे लागलेत आणि मी पण मोकळे हात सोडले होते। याचा अर्थ काय होतो की ते पैसे वाटून निवडून आलेले। साधारण किती पैसे वाटले असावे, तुमचं काय मत आहे त्याच्यावर? आता त्यांच्या काही लोकांकडून जे काही भेटतंय, समजा त्यांचे माझे काही कॉमन मित्र आहे, त्यांच्याकडून मला असं माहिती मिळते की 60-70 करोड रुपये त्यांना ह्या निवडणुकीत लागले म्हणून। आता 60-70 करोड रुपये त्यांनी वाटले असतील तर मग काम न करता माणूस निवडून येतो। मला वाटत नाही, मला तर 1 रुपया लागला नाही। मी बिना पैशाचे 1,06,000 मतदान घेतले, त्यात फरक कळतो।